कोल्हापूर येथील सरनाईक कॉलनी टाकाळ येथील प्रिया बंगला या बंगल्याच्या दरवाजाची कुलूप तोडून चोरट्यांनी 2 LED टीव्ही, देवघरातील चांदीच्या मूर्ती व चांदीची कॉईन असा किमती मुद्देमाल चोरून नेल्याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये घडलेल्या घरफोडी, चोरीची गुन्ह्यासह मालाविरुद्धचे गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत आदेश केले होते। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करून गुन्ह्यांचा समांतर तपास चालू केला। पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीमार्फत माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही आदित्य दिंडे व त्याच्या साथीदार यांनी केली। तपास पथकाने कण्हेरीवाडी कमान येथे सापळा लावला असता ॲक्सेस मोटरसायकलवरून आदित्य दिंडे व त्याचे 2 साथीदार आले। त्यांना सापळा लावून पकडले। यामध्ये आदित्य भीमराव दिंडे वय 23, वैभव दिलीप कांबळे वय 19, सुमित अमर जाधव वय 21 अशी चोरट्यांची नावे आहेत। त्यांची समक्ष झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत चांदीची कॉईन, चांदीच्या 4 मूर्त्या, पितळेच्या मूर्त्या, तांब्यांची भांडी व 4000 रुपये असा माल मिळून आला। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपी आदित्य दिंडे यांनी सांगितले की त्याने व त्याच्या साथीदार वैभव कांबळे, सुमित जाधव, संदेश शेळके, बलराज सिंह दुधाणे यांनी मिळून गेली 3 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी सरनाईक कॉलनी टाकाळ येथील बंद बंगल्याची कुलूप तोडून 2 टीव्ही व रोख रक्कम चोरली आहे। त्यापैकी 2 टीव्ही सुमित जाधव यांच्या घरामध्ये ठेवले आहेत अशी माहिती दिली। सदर आरोपी यांची अंगझडती व सुमित जाधव यांच्या घरातून 2 LED टीव्ही, चांदीची कॉईन, चांदीच्या 4 मूर्त्या, पितळेच्या मूर्त्या, तांब्याची भांडी, रोख रक्कम, मोपेड गाडी व मोबाईल हँडसेट असा एकूण 3,13,000 रुपयाचा माल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला। सदर 3ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या माहितीने त्यांच्या इतर 2 साथीदार यांचा शोध घेतला। दोन्ही साथीदार अल्पवयीन असल्याचे आढळून आले। मुद्देमालासह आरोपी पुढील कारवाईकरिता राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, संतोष बर्गे, समीर कांबळे, राजू कांबळे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।